अकोला महापालिकेतील 52 कर्मचाऱ्यांना तब्बल 12 वर्षांनंतर पदोन्नती मिळाली आहे। महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया पार पडली। पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याने महापालिकेच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे। अकोला महापालिकेत 2012 पासून प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर वेग मिळाला असून पात्र असलेल्या 52 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे। महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया पार पडली। या पदोन्नतीत 10 सहाय्यक अधीक्षक, 12 वरिष्ठ लिपिक, 16 लिपिक, 1 लेखपाल, 1 वरिष्ठ लेखापरीक्षक, 2 कनिष्ठ लेखापरीक्षक, 1 रोखपाल, 1 स्टाफ नर्स, 5 वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, 1 इलेक्ट्रिशियन आणि 2 मुकादम अशा विविध पदांचा समावेश आहे। महापालिकेतील एकूण 1509 पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून जून 2024 मध्ये सेवा प्रवेश नियमही मंजूर करण्यात आला। यानुसार विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात आली। या समितीने शासन निर्णयाच्या अनुषंगाने पारदर्शकपणे निर्णय घेत कर्मचाऱ्यांची निवड केली। विशेष म्हणजे न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ नाकारण्यात आला। तसेच पात्र कर्मचाऱ्यांची सेवा, वरिष्ठता, गोपनीय अहवाल आणि शैक्षणिक पात्रतेनुसार छाननी करून ही पदोन्नती प्रक्रिया पार पडली। महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे।